प्रजासत्ताक दिनी बिबट्याची बारवे दिंडेवाडी येथे शेतात परेड। काही दिवसापूर्वी बोळावी परिसरामध्ये दिसलेल्या बिबट्याने भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावामध्ये आगेकूच केल्याचं तो दिंडेवाडी बारवे येथील शेतामध्ये फेरफटका मारत असल्याच्या व्हिडिओच्या द्वारे समजून आल्याने बोळावी परिसरातील गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। काही दिवसापूर्वी औचित्यवाडी ठाणेवाडी दरम्यान टेम्पो चालकाला बिबट्याचे दर्शन झाले। त्याचा व्हिडिओ काढल्यामुळे तरस्की बिबट्या यांच्यातील संभ्रम दूर झाला। यानंतर बिबट्याने बोळावी आणि बोळावीवाडी ठाणेवाडी औचित्यवाडी या परिसरामध्ये आपला मुक्काम बसवला असल्याचं गावकऱ्यांच्याकडून सांगण्यात आल्याने त्यातच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारे मोर आणि छोटे मोठे प्राणी देखील दिसण्याचे बंद झाल्यामुळे बिबट्याचे अस्तित्व गडद झाले। त्यातच काही दिवसापूर्वी एका महिलेस बोळावीवाडी रोडवर या बिबट्याचे दर्शन झाले। यानंतर वन विभागातर्फे या परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले, पण 5 दिवसांपूर्वी हे कॅमेरे काढल्यानंतर यामध्ये बिबट्याचे दर्शन झाले नाही। तसेच इन्फ्रारेड ड्रोनद्वारे पाहणी करूनही यामध्ये बिबट्या दिसला नाही। यावरून हा बिबट्या पुढे गेल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला। रविवारी सकाळी हा बिबट्या दिंडेवाडी बारवे येथील शेतवाडीमध्ये फिरताना दिसून आला। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तो दिसला। त्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले। यामुळे बिबट्या पुढे गेल्याचं समजलं आणि वन विभागानेही याला दुजोरा दिला आहे। यामुळे बोळावी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। मध्यंतरी पळशिवणे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचा खोटा फोटो सोशल मीडियावरती फिरत होता। या खोट्या व्हिडिओवरून वन विभागाने देखील गावकऱ्यांना समज दिली। वन विभागाने सांगितल्याप्रमाणे नांगर गावावरून अथवा पालगावच्या राईमधून हा बिबट्या पुढे गेला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली। औचित्यवाडी ठाणेवाडी दरम्यान बिबट्या दिसण्याच्या आधी काही दिवसांपूर्वी मागणूर गावाजवळ त्याचं दर्शन झालं होतं। या परिसरातील तो बिबट्या असण्याची शक्यता असल्याने सध्या बोळावी विभागातून हा बिबट्या भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथे त्याची नेहमीचे वास्तव्य आहे, अशा ठिकाणी गेला असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला। दरम्यान प्रजासत्ताक दिनी या बिबट्याने शेतामध्ये केलेली परेड पाहावयास भागातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। यातूनच शेतकऱ्यांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। आई Yes. B b बदक k k कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं। कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।